नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आपला नेहमीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे. मी आपली ताई दीपाली घेऊन आली आहे आज नवीन आणि काहीतरी स्पेशल. ज्याचप्रमाणे आपण व्हॅलेंटाईन डे साजरा करतो, तर व्हॅलेंटाईन डे का साजरा करतो हे आपल्या पोरांना माहित नाही. तर आज त्याचनुसार आमच्या इंग्लिश शाळेच्या मॅडमनी असं सांगितलं आहे की व्हॅलेंटाईन डे न साजरा करता आज आपण मातृपितृ डे साजरा करणार आहोत. तर मातृपितृ डे हा का साजरा करतात किंवा का करावा ह्याचे वेगवेगळे कारण आज टीचर आम्हाला सगळ्या माहिती सांगणार आहेत. त्या पळू नका. चला आपण चाललो आहोत शाळेत आता मुलांनी काय काय तयारी केली आहे ते बघण्यासाठी. तर तुम्ही पण माझ्यासोबत या. चला आपण आता चाललो लिफ्टमध्ये गेल्याच्या नंतर ड्रेस टाका नाही या आपल्याला भेटणार आहेत प्यून, म्हणजे आमचे राजू काका. करा ना हाय. आलेल्या आहेत तर चला बघा. आता मी फोटोशूट केलेला आहे. हे सगळे आमच्या मैत्रिणी आहेत. तर सगळे आम्ही फोटो काढण्यासाठी उत्सुक होतो. आम्ही काढले बघा. आता आम्ही इथून सगळ्या एक मैत्रिणी करून वर येणार आहोत. तर थोडंसं एन्जॉय म्हणून आम्ही जरासा व्हिडिओ काढलेला आहे. आता हे सगळ्या मैत्रिणी एक करून येणार आहे. कारण सगळे पॅरेंट्स चांगले नटून खटून आलेले आहेत. रोज तर आपण येत नाही, पण कधीतरी येतो तर जरा छान वाटतं. आज सगळे पॅरेंट्स छान नटून आलेले आहेत, कारण की आपले मुलं आपली पूजा करणार आहे हे ऐकूनच जरा उत्सुक आहेत सगळेजण. बघा आता इथे फ्रंटला माझ्या भाचीला उभे केले आहे वेलकमसाठी. तर टीचरनी सांगितलं तर आज थोडंसं ट्रेडिशनल म्हणून मग मी तिला नऊवारी साडी घातली आहे. बघा कशी फुलं वगैरे सगळ्यांच्या अंगावर फेकायची कामं चालवली आहेत. बघा आता इथे आईची पूजा करण्यासाठी धनु मनू सज्ज झालेले आहे. बघा ही वहिनी आहे आमची. आज हिची मातृपितृ पूजन म्हणून आज वहिनीची पूजा करणार आहेत. ही ट्रेडिशनल जी नऊवारी लूक घातली ती माझ्या मुलीची आहे. बघा इथे हे सगळे पॅरेंट्स आणि त्यांचे सगळे मुलं कसे बसलेले आहेत. बघा सगळ्यांचा मी व्हिडिओ काढलेला आहे. जरासं काहीतरी वेगळं. हे आमच्या मॅडम आहेत. तर चला आईची पूजा करताना सर्वप्रथम आपण आईची पूजा करतो, मग त्याच्यानंतर आपण गुरुची पूजा करतो. तर आता आम्हाला सांगितलेलं आहे 2 बोटं पाण्याने त्यांचे 2 बोटं धुवून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर अक्षता टाकायचे आहेत, तांदूळ टाकायचे आहेत, हळद कुंकू व्हायचे आहे, फुलं व्हायचे आहेत. त्याच्यानंतर त्यांना दिवा ओवाळायचा आहे आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे की आपण जेणेकरून डॉक्टर, शिक्षक किंवा असं काहीतरी वेगळं आपण बनवून दाखवायचं आहे आपल्याला. तर त्याच्यानंतर आपण शिक्षकांची सुद्धा पूजा करणार आहोत, कारण की आपले आईवडील ही आपले प्रथम गुरु आहेत. पण शिक्षकसुद्धा आपल्या आयुष्यातील आपल्याला घडवण्यासाठी हे सेकंड म्हणजे म्हणतो ना आपण दुसरे गुरु आहेत. त्याच्यामुळे आपण आईची पूजा झाल्याच्या नंतर आपण शिक्षकांची पूजा करणार आहोत. धनु मनूला सांगितलेलं आहे की चला आता आपण टीचरांची पूजा करू. बघा आता या खुशबू टीचर आहेत, ही मनूची टीचर आहे. आता आईची पूजा झालेली आहे. आता आपण करणार आहोत शिक्षकांची पूजा. असं ओवाळून वगैरे मस्त घेतलेलं आहे. आमच्या पोरी पण खूप खुश आहेत. ही वहिनी आहे, हे त्यांच्या दोन माझी. ही बघा ही आमची धनुची टीचर आहेत. तर या धनुच्या टीचरला पण सांगितलेलं आहे की 2 मिनिटं थांबा म्हणून. तर धनुनी टीचरला सुद्धा ओवाळून त्यांचा आशीर्वाद घेतलेला आहे. चला आता आपण करूया. चला आता खुशबू टीचरला ही इन्व्हाइट केलेलं आहे. मनूची टीचर आहेत. तर आता खुशबू टीचरच्याही डोळ्यात पाणी आलेलं आहे. ॲक्च्युली लहान पोरं आहेत आणि ते आईची वडिलांची पूजा केल्याच्या नंतर टीचराची करतात. तर टीचरला ही बघून खूप उत्सुकता आहे आणि खूप छान वाटत आहे. तर आता धनुला सांगितलं आहे टीचरच्या सुद्धा पाय पडायचे आहेत. बघा छान वाटलं आहे आम्हाला पण जरासा काहीतरी वेगळं करताना. टीचर आणि मनूची पप्पी घेतलेली आहे. तर चला आता आपण जाऊया पुढे. आता तिथून झाल्याच्या नंतर आपण चाललेलो आहोत घरी. बॅग आता घरी येताना वापस घरी आल्याच्या नंतर बघा हिरडे आंटी बसलेली आहे इथे.
घरी आल्याच्या नंतर आम्ही माझ्या आईची सुद्धा मी पूजा केलेली आहे, कारण की जर आमचे पोरं आमची पूजा करत आहेत तर आम्हीही आमच्या आईबापांची पूजा करायला पाहिजे, एवढं तर नक्की. मग आता आम्ही आमच्या आईची पूजा करायची आहे घरी जाऊन. बघा आता मी आईची पूजा करत आहे. आईचे 2 बोटं पाण्याने हे केलेले आहेत. आईला पण हळद कुंकू अक्षदा वाहून आईचे चरण म्हणतात ना आपण धुवून त्यांचा आशीर्वाद आपण घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर शाळेमध्ये मॅडमनी काय सांगितलं याची पूर्णपणे मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर पूर्णपणे व्हिडिओ बघायला विसरू नका आणि लाईक सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तर सगळ्यांनी माझ्या चॅनलला आवर्जून लाईक सबस्क्राईब करायचे. आता मी माझ्या आईसोबतही एक छोटासा फोटो काढणार आहे. आईला कॅडबरी खाऊ घालणार आहे. पाय पडते मी, आशीर्वाद द्या. तर आज आम्ही शाळेमध्ये गेल्यावर अक्षरशः मॅडमच्याही डोळ्यात पाणी आलं आणि आमच्याही, कारण की मॅडमनी जे मार्गदर्शन केलं की आई बाप ही आपली एक संपत्ती आहे आणि आई बापाशिवाय आपलं काहीच नाही. ते आपली गाणं आहे ना ते ये तो सच है की भगवान है. तर खरंच आपले आई वडील हे आपले म्हणजे एक देवताच आहेत. आपण पहिलं त्यांची पूजा करायची आणि मग देवाची. देव काय सांगतो की पहिले आपले आई बापा ही आपली संपत्ती, पण काही लोक हे करत नाही. तर सगळ्यांनी हे मार्गदर्शन घ्या आणि आज मातृपितृ दिवसच साजरा करा. आज व्हॅलेंटाईन डे म्हणजे आपल्या आई बापाला एक जाऊन गुलाब द्या, हेच खूप आहे.